आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अमित शहा सकाळी 10 वाजता भोपाळला रवाना होणार. त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शहांची भेट घेण्याची शक्यता. काल रात्री शहांसोबत कुठलीही बैठक नाही. एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याबाबत अमित शहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवार यांनी केलं स्पष्ट. रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय. मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही, तर वेळेअभावी भाषण केलं नाही, अजित पवार यांनी केलं स्पष्ट. सुनील तटकरेंच्या घरी अमित शहांचं स्नेहभोजन. भरत गोगावलेंची दांडी. उशीर झाल्यानं गेलो नसल्याचं स्पष्टीकरण. पालकमंत्री पदाच्या संदर्भात कोणतीही चर्चा नाही. मुंबईत मनसेकडून सर्व 48 खासदारांच्या विरोधात बॅनरबाजी. मराठी खासदार नव्हे तर कणा नसलेले खासदार म्हणा, बॅनरबाजीमधून डिवचलं. मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर. जाचक अटी शिथिल केल्याशिवाय माघार नाही, टँकर असोसिएशनची भूमिका. संपावर तोडगा कधी, याकडे मुंबईकरांचं लक्ष. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेज. विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी आवाहन. हॅकर्सला बळी पडू नका, सायबर क्राईमकडून सावध राहण्याच्या सूचना. मुंबईत मध्य रेल्वेवरती 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या. नव्या एसी लोकलसाठी तितक्याच साध्या लोकल कमी होणार. प्रवाशांच्या गैरसोयीची शक्यता. रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. भिसे मृत्यू प्रकरणाच्या नंतर रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये, या पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाला सुद्धा विरोध. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकाला मोठा फटका. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे 52वे सरन्यायाधीश. येत्या 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ. विद्यमान संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई नवे सरन्यायाधीश. 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाची आजही चौकशी होणार. लवकरच राणाला एका महत्त्वाच्या साक्षीदारासमोर आणलं जाणार. कालही तहव्वूर राणाने चौकशीमध्ये सहकार्य केलं नसल्याची माहिती. अमेरिकेने स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि चिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळलं. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा ऍपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना होणार. चीनला सुद्धा फायदा होणार. निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं. अमेरिकी गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांचं मत. भारतातलं ईव्हीएम सुरक्षित, इंटरनेटशी जोडलं जात नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आणि अभिषेक शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवरती 8 गडी राखून विजय. अभिषेकनं ठोकलं 40 चेंडूंमध्ये शतक. लखनौनं गुजरातची विजयी घोडदौड रोखली. पुरन, मरक्राम आणि बिश्नोईची चमकदार कामगिरी. नमस्कार, मी यामिनी दळवी.